मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार? लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याअंतर्गत पैसे कधी जमा होणार? असा अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण आता आपण पाहिलं तर 20 एप्रिल आज तारीख आहे, म्हणजेच की फक्त 10 दिवस बाकी आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी 4-5 दिवस जातात. कारण योजनेअंतर्गत जवळपास 2,63,00,000 महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावे लागतात. आता यामध्ये अनेक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की 9 लाख महिला बाद झाल्या आहेत. त्या 9 लाख महिला बाद झालेल्या कोण आहेत किंवा ही छाननी प्रक्रिया आहे, ती छाननी प्रक्रिया सुरू आहे. मग यातून बाद झालेल्या महिलांनी कसं ओळखायचे की आम्हाला यापुढे पैसे येणार का नाही, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. त्या प्रश्नांची उत्तराच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहेत. त्यामुळेच मित्रांनो, सर्वात आधी अशा महत्त्वाच्या माहिती व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक देखील नक्की. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची काय प्रोसेस आहे, हा हप्ता सुरू झाला का नाही किंवा कधीपर्यंत महिलांना पैसे जमा होणार? बरं, जे न्यूज मधून बातमी येते आहे की 9 लाख महिलांना बाद केला आहे, त्याबद्दल काय आहे? किंवा जे 500 रुपये महिना आहे तो नक्की काय विषय आहे? असे अनेक प्रश्न महिलांना पडत आहेत. खरं पाहिलं तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आणि त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर जवळपास आता 1.5-2 महिने होऊन गेले तरी देखील लाडकी बहीण योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट येत नाहीये. म्हणजे पैसे जमा कधी होणार? मध्ये काही न्यूज पोर्टलने बातमी दिली की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार, परंतु महिला व बाल विकास विभागाकडून याबद्दल कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाहीये. कारण महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जर सर्व तयारी पूर्ण आहे तरी देखील जेव्हा सरकार या योजनेअंतर्गत निधी वितरित करतं त्यानंतर संयुक्त बँक खातं असतं, त्या बँक खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्यानंतर ज्या लाभार्थी आहेत किंवा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना डीबीटी द्वारे पैसे जमा होतात. अजून सरकारद्वारे कुठल्याही प्रकारे निधी मिळाला नसल्याचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून सांगितलं जात आहे. परंतु 25 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात होण्याची देखील दाट शक्यता आहे. कारण 25, 26, 27, 28, 29 असे 4-5 दिवसांच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की मार्च महिन्यापर्यंत आता जवळपास 9 हप्ते महिलांना आले आहेत आणि 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो एक वारंवार विचारला जातो की तो म्हणजे 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार? तर यामध्ये स्पष्ट आहे की या महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणेच येणार आहे. 2100 रुपयांचा निर्णय अजून राज्य सरकारद्वारे घेतला गेला नाहीये. आता ज्यावेळी 2100 रुपयाचा निर्णय होणार आहे त्यावेळी ज्या पात्र बहिणी असतील त्यांना 2100 रुपये महिना मिळतील, परंतु तुर्तास योजनेअंतर्गत छाननी प्रक्रिया सर्व स्तरावर सुरू आहे. आता मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातून देखील बातमी आली की 12,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. यामध्ये विविध अटी असतील, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 4 चाकी वाहन असेल, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार असेल, अशा विविध अटांमध्ये महिलांना बाद करण्याचं काम किंवा प्रक्रिया अजून देखील सुरू आहे. आता पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात का नाही हे तुम्ही कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या, अनेक महिलांना जानेवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास बंद झाले आहे. जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च महिना झाला, असे 3 महिने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत. तर काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिना असे 2 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत. काहींना डिसेंबर पासूनच पैसे येण्यास बंद झाले आहे. तर तुम्हाला जर योजनेअंतर्गत 2 महिने, 3 महिने अथवा 4 महिन्यात पैसे आले नसतील तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्हाला योजनेअंतर्गत बाद केला आहे. आता यामध्ये कोणत्या अटीमध्ये बाद केले, कोणत्या निकषामध्ये बाद केले, तुम्ही पुन्हा अपडेट करू शकता का? तर याबद्दल कुठलीही अपडेट अजूनही देण्यात आली नाहीये. ना लाडकी बहीण योजनेची कुठलीही वेबसाईट सुरू आहे अथवा ऍप्लिकेशन सुरू आहे. म्हणूनच तुम्हाला जर 2-3 महिन्यापासून पैसे आले नसतील तर तुम्हाला योजनेमध्ये बाद केलं, एवढं 100% खरं आहे. आता पुन्हा राज्य सरकार यामध्ये कोणती अपडेट आणतंय का की ज्या महिलांना चुकून बाद झालंय त्या महिलांना पुन्हा एकदा नवीन डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी सरकार कोणती अपडेट आणेल का? त्यावर पुढची प्रक्रिया डिपेंड असणार आहे. परंतु तुर्तास तुम्हाला मागील 2-3 महिन्यांपासून पैसे आले नसल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत बाद केलेलं आहे. आता राहिला 500 रुपयांचा विषय. तर हे 500 रुपये कोणाला येणार? तर 500 रुपये मिळणार कोणाला? की ज्या शेतकरी महिला आहेत, ज्या शेतकरी भगिनी आहेत आणि ज्या नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिलांना महिन्याला 500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत. आता हे 500 रुपयेच का मिळणार? तर लक्षात घ्या, त्या महिलांना नमो शेतकरी योजना असेल आणि पीएम किसान योजना असेल या योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळतात आणि त्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये असे त्यांना देखील वर्षाला 18,000 रुपये मिळणार, जे लाडक्या बहिणींना देखील मिळतात. म्हणजेच की सरकारचं काय मत आहे की तुम्ही 2-3 योजनांचा लाभ घेऊ शकत नाही, तुम्ही एका योजनेचा लाभ घ्या आणि एका योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला दुसऱ्या योजनेअंतर्गत अपात्र केलं जाईल. जसे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होत्या त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत डायरेक्ट बाद केला आहे. आता यामध्ये महिलांकडून कुठल्याही प्रकारची वसुली देखील केली नाहीये, परंतु ज्या महिलांना स्वतःहून पैसे द्यायचे आहेत त्यांच्यासाठी लवकरच एक वेबसाईट अथवा पोर्टल लॉन्च केलं जाईल. त्या पोर्टलमध्ये
व्हॉलंटरी सरेंडर, जो की आपल्याला माहित आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत देखील सरकारने एक ऑप्शन आणला होता, ज्यामुळे स्वतःहून महिलांना पैसे परत करायचे आहेत, त्यांना हे पैसे परत करू शकणार आहेत. परंतु तुर्तास यामध्ये व्हॉलंटरी सरेंडर बद्दल राज्य सरकारकडून कुठलीही अपडेट नाहीये. आता तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये दोन गोष्टी आपण महत्त्वाच्या पाहिल्या, की एप्रिल महिन्याचा हप्ता 25 तारखेच्या आसपास महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 500 रुपयाचा जो विषय आहे तो फक्त शेतकरी महिलांसाठी आहे, इतर महिलांसाठी नाहीये. आता नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल काय आहे, तर नवीन अर्ज प्रक्रिया कुठल्याही प्रकारे सुरू नाहीये, तुम्ही नवीन अर्ज यासाठी करू शकत नाहीये. आता या योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला बाद होतील त्यांना मेसेज येणार आहे का किंवा काही कळणार आहे का, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाही किंवा तुम्हाला काही सांगितलं जात नाही. थेट तुम्हाला योजनेअंतर्गत अपात्र केलं जातं. फक्त तुम्हाला जर पैसे नाही आले तर तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला योजनेमध्ये बाद केले. जर तुमचं आधार डीबीटी असेल किंवा सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तरी देखील तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला योजनेमध्ये बाद केलेलं आहे. त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत